द हॅपीएस्ट मोमेंट, आनंदाचा क्षण, तुमच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण कुठला? तर याचं उत्तर यू शुड बी एबल टू टेल व्हेरी प्रॉपरली. चला सांगा एव्हरीवन, जस्ट लेट मी नो व्हाट अबाउट द हॅपीएस्ट मोमेंट ऑफ युअर लाईफ. What can I say? Yes, correct. The day I became a mother. Very good. Correct. You can say simply. ज्या दिवशी मी आई झाले तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण. Like that also I said, the day I became teacher. ज्या दिवशी मी टीचर झाले is the happiest moment. The day I got my guru. Yes, correct. अजून the day I joined spoken English class. तो दिवस ज्या दिवशी मी spoken Englishचा क्लास जॉईन केला. The day I got promotion. ज्या दिवशी मला प्रमोशन मिळालं. किंवा द डे आय वॉज प्रमोटेड, ज्या दिवशी मला प्रमोट केलं गेलं. द डे आय वॉज प्रमोटेड, त्या दिवशी मला प्रमोट केलं गेलं. दॅट इज द हॅपीएस्ट डे ऑफ माय लाईफ, और दॅट इज द हॅपीएस्ट मुवमेंट ऑफ माय लाईफ. द डे आय गॉट 90% मार्क्स इन द एक्झाम, ज्या दिवशी मला परीक्षेत 90% मार्क मिळाले. येस, द डे आय क्रॅक एमपीएससी, ज्या दिवशी मी एमपीएससी एक्झाम क्रॅक केली इज द हॅपीएस्ट मुवमेंट ऑफ माय लाईफ. द डे आय मेट माय नीस. येस, द डे आय गॉट मॅरिड, ज्या दिवशी माझं लग्न झालं इज द हॅपीएस्ट डे ऑफ माय लाईफ, इज द हॅपीएस्ट मुवमेंट ऑफ माय लाईफ. येस, अजून द डे आय मेट माय फ्रेंड्स, ज्या दिवशी मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटले, दॅट्स द हॅपीएस्ट मुवमेंट. द डे आय गॉट माय ओन फ्लॅट. येस, ज्या दिवशी मला माझा स्वतःचा फ्लॅट मिळाला, ज्या दिवशी मी स्वतःचा फ्लॅट घेतला, दॅट्स द हॅपीएस्ट मुवमेंट. येस, द डे रोहन, द डे आय वॉज सिलेक्टेड टू बी अ पोलीस, ज्या दिवशी मी पोलीस बनण्यासाठी माझी निवड झाली, दॅट इज द हॅपीएस्ट मुवमेंट. द डे, या, अच्छा, आफ्टर 2 years माय सन विल कम टू होम अँड दॅट विल बी द हॅपीएस्ट मुवमेंट फॉर मी. ग्रेट. तर 2 वर्षांनी माझा भाऊ माझा मुलगा येणार घरी, तेव्हा तो माझा आनंदाचा क्षण असणार. ओके, ग्रेट. हा, सो फ्युचर मध्ये पण असू शकतं. सम मेनी ऑफ यू मस्ट बी वेटिंग फॉर द डे. हा, सो कॅन यू जस्ट लेट मी नो फॉर विच डे यू आर वेटिंग फॉर? असा कुठला दिवस ज्यासाठी तुम्ही वाट पाहत आहात की ते झालं त्याच्यानंतर यू विल बी द हॅपीएस्ट वन, दॅट विल बी द हॅपीएस्ट मुवमेंट. द डे आय विल, मग आता असं टाकायचं की द डे, ज्या दिवशी असं असं होईल, जसं द डे आय विल गेट 4-wheeler कार, ज्या दिवशी मी 4-wheeler कार घेईल, दॅट विल बी द हॅपीएस्ट मुवमेंट फॉर मी. द डे आय विल बी एबल टू मेक मनी, ज्या दिवशी मी पैसे बनवायला कमवायला समर्थ असेल, तो मुवमेंट माझ्यासाठी हॅपीएस्ट असेल. द डे आय विल फुलफिल द विश ऑफ माय मदर, ज्या दिवशी माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करू शकेल, दॅट विल बी द हॅपीएस्ट मुवमेंट. द डे आय विल गेट अ न्यू जॉब, ज्या दिवशी मला जॉब मिळेल, तो हॅपीएस्ट मुवमेंट असेल, तो हॅपीएस्ट डे असेल. द डे आय विल, येस, द डे आय विल गेट माय ओन हाऊस. येस, ज्या दिवशी मला माझं स्वतःचं घर मिळेल. द डे, ज्या दिवशी आय विल गेट माय होम, आय विल गेट माय होम, ज्या दिवशी मला मी माझं घर घेईल, दॅट विल बी द हॅपीएस्ट मुवमेंट फॉर मी, दॅट विल बी द हॅपीएस्ट डे ऑफ माय लाईफ. करेक्ट. द डे आय विल गेट अ न्यू शॉप. ओके, द डे आय विल गेट अ न्यू शॉप, ज्या दिवशी मला मी नवीन दुकान सुरू करेल. द डे आय विल स्टार्ट माय ऑन बिझनेस, ज्या दिवशी मी माझा स्वतःचा बिझनेस सुरू करेल, दॅट विल बी द हॅपीएस्ट डे ऑफ माय लाईफ. सो दिस इज ब्युटिफुल. चला, लेट्स कम टू द पॉइंट. एव्हरीबडी मस्तपैकी आपण लेट्स कम टू द पॉइंट अँड लेट्स मेक द सेंटेन्सेस. आणि मस्तपैकी आपण आता काय करूया, विल मेक सेंटेन्सेस. सिंपल सेंटेन्स लिहिते बोर्ड वरती. आय विल जस्ट राईट अ वर्ब हिअर ऑन द बोर्ड अँड आय जस्ट वॉन्ट टू से दॅट हेल्प टू माय पेरेंट्स, हेल्प टू माय पेरेंट्स. ओके, आता हे जे आहे हेल्प टू माय पेरेंट्स, आय हॅव टू हेल्प माय पेरेंट्स, ह्याचा अर्थ काय झाला, मला माझ्या पालकांची मदत करावी लागते. हेच जर का केलं पास्ट मध्ये तर वाक्य कसं झालं, आय हॅड टू हेल्प माय पेरेंट्स.
ह्याचा अर्थ काय झाला? मला माझ्या पालकांची मदत करावी लागली. And here we go. I will have to help my parents. म्हणजेच काय? मला माझ्या पालकांची मदत करावी लागेल. ठीक आहे. I have to help my parents. I had to help my parents. I will have to help my parents. मला माझ्या पालकांची मदत करावी लागते. मला माझ्या पालकांची मदत करावी लागली. सॉरी, आणि मला माझ्या पालकांची मदत करावी लागेल. ह्याच्यामध्ये आपण काय शिकत आहोत? वाक्याच्या एंडिंगला जर का आलं करावं लागतं तर काय घ्यायचं? हॅव टू किंवा हॅज टू. वाक्याच्या एंडिंगला जर का करावं लागलं असं जर का आलं तर काय घ्यायचं? हॅड टू. आणि वाक्याच्या एंडिंगला जर का आलं करावं लागेल तर काय घ्यायचं? विल हॅव टू. क्लिअर? बरोबर आहे? आलं लक्षात सगळ्यांना? बरं, आता मी इथे दुसरा वर्ब घेते. पुट ऑन युनिफॉर्म. पुट ऑन युनिफॉर्म म्हणजे काय? गणवेश घालणे. आता आय वॉन्ट यू टू ऍड दिस वर्ब अँड ऑब्जेक्ट इन दिस फॉर्मॅट. तुम्ही काय करायचंय? पुट ऑन युनिफॉर्म, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, विल हॅव टू ह्याच्यामध्ये टाकायचंय. यू हॅव फ्रीडम टू यूज एनी सब्जेक्ट. तुम्ही कुठलाही सब्जेक्ट यूज करू शकता. It's not a rule that you have to start your sentence with just I subject. No. You can start your sentence with by any subject. You can say he, she, we, you, they, Radha, your personal name, whatever. You just get it done. हे वर्ब घ्यायचं आणि 3 सेंटेन्स मध्ये बनवायचं. चॅट बॉक्स मध्ये कम्प्लीट द टास्क. चॅट बॉक्स मध्ये कसा मेसेज करायचा? खाली चॅट बटन वर क्लिक करा. ज्यांना करताना येते चॅट बटन वर क्लिक करा. वरती न्यू चॅट दिसेल. न्यू चॅट वर क्लिक करा. पल्लवी मॅम नाव दिसेल त्यावर क्लिक करा. इनवाइट दिसेल. इनवाइट वर क्लिक करा. आता चॅट मध्ये जा. परत एकदा बॅक येऊन खाली चॅट मध्ये जा. मेसेज करून पाठवा. चला, कम्प्लीट द सिरीज. जसं पुट ऑन युनिफॉर्म म्हणजे काय? गणवेश घालणे. बनवा 3 मध्ये. मला गणवेश घालावा लागतो. आय हॅव टू पुट ऑन युनिफॉर्म. तुम्ही वेअर पण घेऊ शकता, बट वेअर पेक्षा पुट ऑन इज द मॉडर्न वर्ड, सो यूज इट. दॅट इज मोर इम्प्रेसिव्ह वर्ड, वर्ब ऍक्च्युअली. आय हॅव टू पुट ऑन युनिफॉर्म. मला गणवेश घालावा लागतो. सेकंड वन, आय हॅड टू पुट ऑन युनिफॉर्म. मला, मराठीत पण बोला, मला गणवेश घालावा लागला. मला गणवेश घालावा लागेल. आय विल हॅव टू पुट ऑन युनिफॉर्म म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? मला गणवेश घालावा लागेल. प्रॅक्टिस करायची. चॅट बॉक्स मध्ये आन्सर करायचंय. चला, नेक्स्ट वन. आय वॉन्ट
तर त्या सगळ्यांना आर यू एव्हरीबडी गेटिंग द पॉइंट? मराठीत बनवायचं, इंग्लिश मध्ये पण बनवायचं. कम्प्लीट द टास्क. नेक्स्ट वन. Here we go. I want to say that follow rules. Follow rules. चला बनवा. Follow rules म्हणजे नियम पाळणे. मी विचारू तुम्हाला, सांगा इंग्लिश मध्ये. त्याला नियम पाळावे लागतात. त्याला नियम पाळावे लागतात. करा इंग्रजीमध्ये प्लीज. फॉलो रूल्स. त्याला नियम पाळावे लागतात. He has to follow rules. He has to follow rules. बरं, नेक्स्ट वन. त्याला नियम पाळावे लागले. यूज हॅड टू. त्याला नियम पाळावे लागले. काय यूज करायचं? करा. त्याला नियम पाळावे लागले. दिस टाईप एकदम सिंपल आहे. काय कराल? व्हेरी गुड. He had to follow rules. Okay, very good going on. Next one आहे बनास. त्याला नियम पाळावे लागतील. त्याला नियम पाळावे लागतील. काय यूज कराल? He will have to follow rules. He will have to follow rules. Fantastic. चला नेक्स्ट वन. मला म्हणायचंय speak politely. Speak politely. Politely म्हणजे नम्रपणे. Speak politely, नम्रपणे बोलणे. एक्झाम्पल. तिला नम्रपणे बोलावं लागतं. तिला नम्रपणे बोलावं लागतं. नम्रपणे बोलणे. स्पीक पोलाइटली. करा. तिला. तिला नम्रपणे बोलावं लागतं. तिला नम्रपणे बोलावं लागतं. ती म्हणजे श्री. श्री सोबत हॅव असतं की हॅज असतं? हॅव का म्हणताय? हॅज असतं ना. श्री हॅज. श्री हॅज टू स्पीक पोलाइटली. गुड. तिला नम्रपणे बोलावं लागलं. करा. तिला नम्रपणे बोलावं लागलं. बोलावं लागलं. करावं लागलं आलं तर काय घ्यायचं? हॅड टू. व्हेरी गुड. तिला नम्रपणे बोलावं लागलं. शी हॅड टू स्पीक पोलाइटली. शी हॅड टू स्पीक पोलाइटली. तिला नम्रपणे बोलावं लागेल. प्लीज मेक. तिला नम्रपणे बोलावं लागेल. इन इंग्लिश. तिला नम्रपणे बोलावं लागेल. She will have to speak politely. She will have to speak politely. Very good. Next one. Prepare for exam. म्हणजे परीक्षेची तयारी करणे. आपल्याला परीक्षेची तयारी करावी लागते. करा. आपल्याला परीक्षेची तयारी करावी लागते.
आपल्याला परीक्षेची तयारी करावी लागते. प्लीज मेक द सेंटेन्स. आपल्याला परीक्षेची तयारी करावी लागते. आपल्याला परीक्षेची तयारी करावी लागते. मग काय आपल्याला म्हणजेच काय असतं? वी सोबत काय घ्यायचं? हॅव और हॅज? ऑब्विसली हॅव. सो वी हॅव टू प्रिपेअर फॉर एक्झाम. किती सिंपल आहे. पहिले 3 शब्द, पहिलाच शब्द घ्यायचा वी. हॅव टू, हॅड टू, विल हॅव टू ते ओळखायचं. पुढचं तर रेडी आहे. वी हॅव टू प्रिपेअर फॉर एक्झाम. पुढचं, आपल्याला परीक्षेची तयारी करावी लागली. करा. आपल्याला परीक्षेची तयारी करावी लागली. मराठी इंग्लिश दोन्ही क्लिअर पाहिजे ना. आपल्याला परीक्षेची तयारी करावी लागली. आपल्याला परीक्षेची तयारी करावी लागली. We had to prepare for exam. We had to prepare for exam. Next one. आपल्याला परीक्षेची तयारी करावी लागेल. आपल्याला परीक्षेची तयारी करावी लागेल. करा. Make. आपल्याला परीक्षेची तयारी करावी लागेल. करावं लागेल. मग काय घ्यायचं? वी विल हॅव टू. सुरुवात काय? आपल्याला. मग आधी वी येणार. हे वरचं पण रेफरन्स. वी येणार, विल हॅव टू येणार आणि कशाची? प्रिपेअर फॉर एक्झाम. परीक्षेची. वी विल हॅव टू प्रिपेअर फॉर एक्झाम. वी विल हॅव टू प्रिपेअर फॉर एक्झाम. बरं. नेक्स्ट वन. यूज टाइम वाईजली. यूज टाइम वाईजली. वेळेचा योग्य वापर करणे. यूज म्हणजे वापर करणे. टाइम म्हणजे वेळेचा. वाईजली म्हणजे योग्य तो. वेळेचा योग्य वापर करणे. यूज टाइम वाईजली. तुला वेळेचा योग्य वापर करावा लागतो. तुला वेळेचा योग्य वापर करावा लागतो. कम ऑन, टाइप इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. दॅट्स कॉल्ड प्रॅक्टिस. ह्यालाच प्रॅक्टिस बोलतात. तुला वेळेचा योग्य वापर करावा लागतो. तुला सगळं रेडी आहे तुमच्या समोर इथे. तुला वेळेचा योग्य वापर करावा लागतो. तुला वेळेचा योग्य वापर करावा लागतो. तुला वेळेचा योग्य वापर करावा लागतो. You had to. You had to. Use time wisely. You have to use time wisely. तुला वेळेचा योग्य वापर करावा लागतो. तुला वेळेचा योग्य वापर करावा लागला. तुला वेळेचा योग्य वापर करावा लागला. तुला वेळेचा योग्य वापर करावा लागला. करा. तुला वेळेचा योग्य वापर करावा लागला. You had to use time wisely. तुला वेळेचा योग्य वापर करावा लागला. बरं, तुला वेळेचा योग्य वापर करावा लागेल. करा. तुला वेळेचा योग्य वापर करावा लागेल. येस. तुला वेळेचा योग्य वापर कर. यू विल हॅव टू यूज टाइम वाईजली. नेक्स्ट वन. बी ऑनेस्ट. बी ऑनेस्ट म्हणजे काय? प्रामाणिक असणे. बी म्हणजे असणे. टू बी म्हणजे असणे. ऑनेस्ट. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. सो बी ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक असणे. तुला प्रामाणिक असणे किंवा राहणे, नाही का?
तुला प्रामाणिक राहावं लागतं किंवा आय घेऊ मला प्रामाणिक राहावं लागतं किंवा त्यांना प्रामाणिक राहावं लागतं. So, मला प्रामाणिक राहावं लागतं किंवा मला प्रामाणिक असावं लागतं. मला प्रामाणिक असावं लागतं. टू बी म्हणजे असणे पाहते येतं त्याच्यामध्ये. मला प्रामाणिक असावं लागतं. टाईप करताय सर्वजण. मराठी ऐका, इंग्लिश मध्ये बोला. असंच प्रॅक्टिस महत्वाची असते. तुम्ही मराठी वाक्य मनामध्ये आलं तर इंग्लिश मध्ये करता आलं पाहिजे लगेच. दॅट्स द फॅक्ट. सो मला प्रामाणिक असावं लागतं. आय हॅव टू बी ऑनेस्ट. कारण बी ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक असणे. आय हॅव टू बी ऑनेस्ट. आय हॅव टू बी ऑनेस्ट. मला प्रामाणिक राहावं लागलं किंवा मला प्रामाणिक असावं लागलं. दोन्ही सेन्स होतो हा. मला प्रामाणिक राहावं लागलं. इंग्लिश मध्ये वाक्य कसं होईल? करेक्ट. आय हॅड टू बी ऑनेस्ट. आय हॅड टू बी ऑनेस्ट. आणि मला प्रामाणिक राहावं लागेल. इंग्लिश मध्ये मला प्रामाणिक राहावं लागेल. इन इंग्लिश हाऊ टू डू दॅट? मला प्रामाणिक राहावं लागेल. करा. Yes. Is that clear, everyone? आलं लक्षात सगळ्यांच्या? Hope you everybody understood. Right? Okay. आता now please take out your notebook. I just captured the photo. आता मी एक छान फोटो काढला. Now please take out your notebook. आता मी random sentences देणार. I hope छान you could practice well. छान प्रॅक्टिस झालेली आहे. आता मी रॅन्डम सेंटेन्सेस देते. ते मला लगेच वहीमध्ये सॉल्व्ह करून दाखवणार आहात. ठीक आहे? Come on everyone. Please take out your notebook. I will let you know. लगेच करा, माझ्यासोबतच करा. ह्याचा फोटो काढला, ह्याच्यावरती तुम्ही अजून प्रॅक्टिस करायची आहे. प्रत्येक वर्ब आहे ना सगळ्या फॉर्म्स मध्ये घ्यायचं. प्रत्येक वर्ब आहे आय मध्ये घ्यायचं. जसं यूज टाइम वाईजली, आय हॅव टू यूज टाइम वाईजली, ही हॅज टू यूज टाइम वाईजली, शी हॅज टू यूज टाइम वाईजली, वी हॅव टू, यू हॅव टू, दे हॅव टू. हॅड मध्ये करायचं आय हॅड टू यूज टाइम, शी हॅड टू, ही हॅड टू, वी हॅड टू यूज टाइम वाईजली. विल हॅव टू मध्ये घ्यायचं आय विल हॅव टू यूज टाइम वाईजली, ही विल हॅव टू यूज टाइम वाईजली, शी विल हॅव टू. असं प्रॅक्टिस करून गुड कॉन्सेप्ट क्लिअर होत असतो. ट्राय टू अंडरस्टँड. इंग्लिश इज नॉट डिफिकल्ट, व्हेरी इझी. पण हे स्ट्रक्चर्स वेगळे वेगळे स्ट्रक्चर्स मी वेगळ्या वेगळ्या दिवशी शिकवणार. आणि बोलताना सगळे एकत्र येणार, तर तेव्हा तुम्हाला असं स्पेशली ठेवावे लागेल, सगळे सेपरेट सेपरेट ठेवावे लागेल कंपार्टमेंट्स मध्ये. आणि मग तेव्हा तुम्हाला एक एक पिक करावं लागेल की हे बोलायचंय मग हे घ्या, हे स्ट्रक्चर बोलायचं ते घ्या. करावं लागतं आलं की हॅव टू उचला, करावं लागेल आलं की विल हॅव टू उचला, करावं लागलं आलं की हॅड टू उचला.
कोणाकडे तरी काहीतरी होतं म्हणलं की हॅड उचला. मी काहीतरी आहे म्हणलं की ऍम इजार उचला. है ना? मी काहीतरी होते म्हणलं की वॉज उचला. तर तसं ते तुम्हाला पिकअप करायला लागेल, वेगवेगळे पॅटर्न्स दिसत. तो प्रत्येक कॉन्सेप्ट वरती आपली प्रॅक्टिस होणं जास्त इम्पॉर्टंट. सो प्लीज टेक आउट. लेट्स सॉल्व. त्याला नीट लिहावं लागलं. करा एक एक वाक्य इंग्रजीमध्ये इन युअर नोटबुक. लगेच करेक्शन करून घेणार आहात. जर का काही चुकलं तर लगेच. आईला काळजीपूर्वक राहावं लागेल. व्यवस्थित थिंक अबाउट इट की काय यूज करायचंय. यूज द अप्रोप्रिएट स्ट्रक्चर वहीमध्ये लिहा. मला पुस्तके सुरक्षित ठेवावी लागतात. व्यवस्थित करा वहीमध्ये. टेक युअर टाइम. तुला एकदम सोपं सोपं आहे, जमेल. तुला तुझं खूप मोठं सेंटेन्स आहे म्हणून घाबरू नका. खूप सोपं आहे ते. तुला तुझं सर्वोत्तम द्यावं लागेल. ट्राय करा फक्त. तुला तुझं सर्वोत्तम द्यावं लागेल. विद्यार्थ्यांना वेळापत्रक तपासावे लागते. विद्यार्थ्यांना वेळापत्रक तपासावे लागते. वडिलांना दिनक्रम वहीमध्ये करा. आय विल गिव्ह इनफ टाइम. दिनक्रम पाळावा लागतो. ओनली 6 सेंटेन्स. मेक प्रॉपर. आय एम वेटिंग. वहीमध्ये करा. सगळ्यांनी वेट करते लिहून होऊपर्यंत.
झालं सगळ्यांचं? आर यू एव्हरीबडी डन? नाव प्लीज चेक द आन्सर्स. वही मध्ये केलं ना लगेच चेक करा आणि काय चुकलं असेल तर लगेच करेक्शन करून टाका. त्याला नीट लिहावं लागतं. नीट म्हणजे आपण नाही का म्हणतो, समजा नाही एखादी आकृती काढायची असेल, पाच स्कूलची असते, 10वी 12वीची स्पेशली असते, आकृती असते, डायग्राम असते, एकदम प्रॉपर नीट काढ. तर त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? नीटली. त्याला नीट लिहावं लागतं, त्याला नीट लिहावं लागतं. ही हॅज टू, सॉरी, लिहावं लागलं आलंय हा. लिहावं लागलं, लिहावं लागलं आलं म्हणजे हॅड टू घ्यायचं. ह्याच्या आधीच्या फ्रेम मध्ये नाही कमी दाखवलं होतं, करावं लागतं हॅव टू, हॅज टू. करावं लागलं हॅड टू, करावं लागेल विल हॅव टू. तो करावं लागलं ही हॅड टू राईट नीटली. नीटली म्हणजे एकदम व्यवस्थित, तेच बघा नीटली. चांगलं लिही. आईला काळजीपूर्वक राहावं लागेल. मदर, आई म्हणजे मदर. लागेल, करावं लागेल म्हणजे विल हॅव टू, राईट. मग मदर विल हॅव टू. आता जसं होतं नाही का, प्रामाणिक राहावं लागणे म्हणजे आपण बी ऑनेस्ट घेतो, तसं काळजीपूर्वक बी केअरफुल. सो मदर विल हॅव टू बी केअरफुल. केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक. ऑनेस्टचं कसं घेतलं एक्झाम्पल, तसं होतं ते. मला पुस्तके सुरक्षित ठेवावी लागतात. करावं लागतं म्हणजे काय? हॅव टू. मागच्या कॉलम मध्ये मी इथून लिहिलं होतं ते. आय हॅव टू, आय हॅव टू. सुरक्षित ठेवणे म्हणजे काय? ठेवणे म्हणजे कीप. ठीक आहे. तर काय? आय हॅव टू कीप बुक्स, पुस्तकं. कसं ठेवावं लागतं? सुरक्षित असं. आय हॅव टू कीप बुक्स सेफ. कीप म्हणजे ठेवणे. तर काय ठेवणे ते आधी टाकायचं. सेफ ठेवायचं का मोकळ्या मैदानात ठेवायचं ते नंतरची गोष्ट. काय ठेवायचंय? पुस्तकं, ते आधी टाकायचं. आय हॅव टू कीप बुक्स सेफ. मला पुस्तकं सेफ ठेवायचे. ऍडव्हर्ब आहे, सुरक्षित. ऍडव्हर्ब आहे. कसं? सुरक्षित. तर पुढे तुला तुझं सर्वोत्तम द्यावं लागेल. हे नाही का, आपण कोणाला स्पिरिट द्यायचं असेल, मोटिवेशन, एनर्जी द्यायची असेल तर आपण हे यूज करतो. तुला तुझं सर्वोत्तम द्यावं लागेल. यू विल हॅव टू. यू विल हॅव टू. देणे म्हणजेच काय? गिव्ह. तुझं सर्वोत्तम, युअर बेस्ट. डोंट वी से यू हॅव टू गिव्ह युअर बेस्ट. यू हॅव टू ट्राय युअर बेस्ट. तर यू विल हॅव टू पण चालतं, हॅव टू पण चालतं. यू विल हॅव टू गिव्ह युअर बेस्ट. तुला तुझं बेस्ट द्यावं लागेल. यू विल हॅव टू ट्राय युअर बेस्ट. तुला तुझा सर्वोत्तम प्रयत्न करावा लागेल. तर असं गिव्ह युअर बेस्ट, तुझं सर्वोत्तम देणे. गिव्ह युअर बेस्ट. पुस्तके सुरक्षित ठेवणे, कीप बुक सेफ. काळजीपूर्वक राहणे, बी केअरफुल. नीटली नाही, राईट नीटली. असं त्यांनी का मग असे फॉर्म्स दिले होते, तसं ते. विद्यार्थ्यांना वेळापत्रक तपासावे लागते. स्टुडंट, आता खूप सारे विद्यार्थी आहेत, करावं लागतं. हॅव टू की हॅज टू? खूप विद्यार्थी, मग हॅव घेतो आपण. मग स्टुडंट हॅव टू वेळापत्रक तपासणे, चेक टाइम टेबल. स्टुडंट हॅव टू चेक टाइम टेबल. वडिलांना दिनक्रम पाळावा लागतो. फादर, परत एकदा करावं लागतं, पण आता फादर व्यक्ती एकच बोलतोय, मग हॅज घ्यायचं. फादर हॅज टू. दिनक्रम पाळणे म्हणजेच काय? जसं सूचना पाळणे, फॉलो द इन्स्ट्रक्शन. नियम पाळणे, फॉलो द रूल्स. तसं दिनक्रम पाळणे, फॉलो द रुटीन. फॉलो द रुटीन, फॉलो रुटीन. ठीक आहे. तो वडिलांना दिनक्रम पाळावा लागतो. फादर हॅज टू फॉलो द रुटीन. आले लक्षात? प्लीज चेक प्रॉपरली. काही मिस्टेक्स असतील तर प्लीज करेक्ट देम. क्लिअर? येस. डन. ओके. नाऊ, ठीक आहे. आता एव्हरीवन, ह्याच्या आधी मी तुम्हाला जे 8 की 9 फॉर्म्स दिले होते, ते यूज टाइम वाईजली, बी ऑनेस्ट, है ना, ते जे 9 फॉर्म्स दिले होते त्याच्यावरती तुम्हाला सराव करायचा आहे. 9 फॉर्म्स यूज करून हे हॅव टू, हॅज टू, हॅड टू, विल हॅव टू वरती जितके जास्त सेंटेन्सेस बनवता येतील तेवढे बनवा. ओरली बनवा, लिहून बनवा, तुम्हाला जे योग्य सोयीचं वाटेल, कन्व्हिनियंट वाटेल, कन्व्हिनियंट म्हणजे सोयीस्कर वाटेल, ते तुम्ही त्या पद्धतीने आज प्रॅक्टिस करायची. हॅव टू, हॅज टू, हॅड टू, विल हॅव टू, पूर्ण कॉन्सेप्ट वरती. क्लिअर? पुढे आपण ह्याच्यावरती बोलू. जसं फोटो काढलाय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित. ह्याच्यावरती रिव्हिजन मस्ट आहे. तर ते जे मी 8-9 फॉर्म्स दिले होते त्याच्यावरती भरपूर बोला. आय पासून सगळी सिरीज बनवा. जसं आता समजा पहिले काय होतं,
हेल्प माय पेरेंट्स. हा, मग आय हॅव टू हेल्प माय पेरेंट्स. दुसरं काय होतं, पुट ऑन. आय हॅव टू पुट ऑन युनिफॉर्म. आय हॅव टू रीच ऑन टाइम. आय हॅव टू फॉलो द रूल्स. आय हॅव टू स्पीक पोलाइटली. आय हॅव टू प्रिपेअर फॉर एक्झाम. आय हॅव टू यूज टाइम वाईजली. आय हॅव टू बी ऑनेस्ट. झालं. मग ही यूज करून सगळी सिरीज पूर्ण करा. ही हॅज टू हेल्प माय पेरेंट्स. ही हॅज टू put on uniform. He has to reach on time. He has to follow rules. He has to speak politely. He has to prepare. असं प्रेझेंट मध्ये घ्या, पास्ट मध्ये घ्या, फ्युचर मध्ये खूप वाक्य बनवू शकता. प्लीज डू मेक एव्हरीवन. सगळ्यांनी बनवा. ऍटलीस्ट आय वरून जरी बनवले, आठ सेंटेन्स आय हॅव टू, आठ सेंटेन्स आय हॅड टू आणि आठ सेंटेन्स आय विल हॅव टू, असे जवळजवळ 24 सेंटेन्सेस बनतील. परत 8 सेंटेन्स ही पासून 8 सेंटेन्सेस ही हॅज टू, ही हॅड टू, ही विल हॅव टू, हे 24 बनतील. असे खूप बनवू शकतात. बट ओरली प्रॅक्टिस. ओके, चलो. So please practice well and happy learning to you all. Thank you very much. As it is Sambu. See you in the next class. Thank you everyone.